बघतोय महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी प्रत्येक समाज रस्त्यावर उतरलेला आहे। मूळ म्हणजे आरक्षण का हवं आहे हा जर मूळ मुद्दा समजला ना आणि या आरक्षणाचं महत्त्व काय आहे हे जर लोकांना समजलंय आणि म्हणून आज प्रत्येकजण त्या आरक्षणाच्या मागे पडलेला आहे। पण या आरक्षणानं किती फायदा होईल हे काही सांगू शकत नाही, कारण आज ज्यांच्याकडे आरक्षण आहे ऑलरेडी 70-75 वर्षापासून त्या समाजाचा किती बदल झाला किंवा तो समाज किती पुढे आला हे आपण बघतोच आहोत। पण याच्या मागे काय षडयंत्र आहे हे कोणालाच माहीत नाही। मी तर एक म्हणेन, आज बघा आरक्षण देऊ नये असं माझं मत पण नाही। आरक्षण सर्वांनाच मिळालं पाहिजे। जर हे सरकार आरक्षण देऊ शकत नसेल तर यामध्ये काहीतरी बदल करणे महत्त्वाचे आहे। काळानुसार हे बदल करणं आवश्यक आहेत आणि असतात। तर सर्वात महत्त्वाचं मी एक सरकारला सांगू इच्छितो, शिक्षणासाठी सर्वांना आरक्षण पाहिजे। कारण आज मी ओबीसी आहे। जेव्हा आम्ही आमचं ॲडमिशन घेतो शिकण्यासाठी किंवा आमच्या मुलांचं ॲडमिशन घेतो तेव्हा आम्ही बघतो की फीमध्ये किती तफावत असते आणि सर्वसामान्य माणूस कुठल्याही घटकात असेल आणि त्याची जर फी भरण्याची तेवढी कुवत नसेल, तेवढी ताकद नसेल तर त्याच्या मुलाचं शिक्षण थांबवू शकते किंवा त्याचं स्वतःचं शिक्षण थांबवू शकते आणि हा त्याच्यावर खरोखरच अन्याय आहे। शिक्षण हा पण त्याचा अधिकार आहे। मी असं म्हणेन की सरकारने सर्वांना शिक्षण मोफत दिलं तर बरं होईल, म्हणजे हा शिक्षणाचा आरक्षणाचा तिढा सुटून जाईल। एक तर ज्याच्याकडे पैसा आहे तो शिक्षण घेऊ शकतो, ज्याच्याकडे आरक्षण आहे तो शिक्षण घेऊ शकतो, पण ज्याच्याकडे आरक्षण सुद्धा नाही आणि पैसा सुद्धा नाही त्याच्यावर मात्र अन्याय होतो। आणि या देशात कुणावरही अन्याय होऊ नये, या महाराष्ट्रात कुणावरही अन्याय होऊ नये हे सर्वात महत्त्वाचं आहे। प्रत्येक राजकीय पक्ष किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्वराज्यात कुणावरही अन्याय होत नव्हता। मग याची आपण जाणीव ठेवली पाहिजे। मी सरकारला एकच सांगेन, देता येत असेल तर आरक्षण द्या, कायद्यानं द्या, आणि नसेल देता येत तर ज्यासाठी खरोखरच आरक्षणाचा तिढा आहे ते म्हणजे शिक्षण आणि एक सरकारी नोकरी। तशी तुम्ही सरकारी नोकरी काही ठेवलीच नाही आहे, तो पाठ नंतरचा आहे। परंतु सरकारने सर्व समाजाला, म्हणजे मी तो महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना शिक्षण हे मोफत दिलं पाहिजे। त्याला जेवढं काही शिकता येईल त्याच्या गुणवत्तेनुसार तो शिकेल आणि त्याच्यानुसार त्याची प्रगती होईल, त्या समाजाची प्रगती होईल। राहिलं दुसरं नोकरीचं, जशी नोकरी सर्वांना पाहिजे आवश्यक आहे त्याच प्रकारे गुणवत्ता असणं महत्त्वाचे आहे। आरक्षणामध्ये काय होतं की गुणवत्ता कमी असून सुद्धा आरक्षणाच्या नावाखाली त्याची कुठेतरी नियुक्ती होऊन जाते। आपण ज्याच्याकडे चांगली मर्यादा आहे, ज्याची चांगली कुवत आहे, ज्याची चांगली बुद्धिमत्ता आहे त्याला आरक्षण नसल्यामुळं त्याला तिथं नियुक्ती केल्या जात नाही। तुम्ही त्याच्या गुणांवर नियुक्ती करा, जशी ज्याची गुणवत्ता असेल गुणवत्तेवर तुम्ही त्याची नियुक्ती केली तर यामध्ये सुद्धा प्रत्येकजण आपली गुणवत्ता कशी वाढेल यासाठी प्रयत्न करतील। कारण नवीन जनरेशन खूप मास्टर आहे, खूप फास्टर आहे, तर सरकारने या गोष्टी विचार केला पाहिजे। परंतु मुळात एक आहे, सत्तेत बसताना जे बाणगुळ आहेत ना हे याचा विचारच करत नाही, यांच्याकडे दूरदृष्टी नाही आहे। आज या देशाला 75 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन, परंतु कोणीही दूरदृष्टीने विचार केलेलाच नाही। आज या सत्तेमध्ये प्रत्येक समाजाच्या लोकांनी याचे श्रेय घेतलेले आहे। प्रत्येक समाजाचे लोक सत्तेत केंद्रात म्हणा किंवा राज्यात आलेले आहेत, पण यांनी पुढचा विचार कधी केलेलाच नाही। मी सर्व समाजाच्या जनतेला, सर्व समाजाच्या लोकांना एक आग्रहाची विनंती करतो, आपण सर्वांनी जर ठरवलं आणि एकमतानं, कारण होऊ शकते ग्रामीण भागामध्ये थोडासा हा जातीचा प्रश्न असू शकतो, पण आज आपण शहरी भागात जर बघितलं
तर शेजारी कोण्या जातीचा राहतो कोणाला लोक माहीत पण नसते, कोणी विचारत पण नाही. आम्ही ट्रेनमध्ये जातो, प्रवास करतोय, तेव्हा कोणी कोणाला विचारत नाही. आम्ही जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे आम्ही विचारत नाही. जेव्हा व्यापार करतो किंवा आम्ही मार्केटमध्ये बाजारात जातो तेव्हा कोण कोण्या जातीचा आहे हे आम्ही कोणाला विचारत नाही. मग आम्ही या ठिकाणीच का जातीचा आम्ही उदो करायचा. तर मी सर्वसामान्यांना हेच सांगतोय की वेळ बदललेली आहे, काळ बदललेला आहे. तो पूर्वीचा काळ राहिलेला नाही आहे जो 100, 150, 200, 500 वर्षाचा अगोदरचा होता. आता शिक्षणाने खूप प्रगती केलेली आहे आणि हे आंदोलन करून किंवा जाळपोळ करून आपण काही साध्य करून घेणार नाही. कारण हे जे सत्तेत बसवलेले आम्हीच बसवलेले आहे हे बाणगुळं यांनी भ्रष्टाचार करून खूप माया जमवलेली आहे. यांच्या पिढ्यांना 10 पिढ्या जरी बसून खातील एवढी यांच्याकडे माया आहे. त्यामुळे यांना आरक्षण किंवा नोकरीची काही जरूरत नाही. पण आमच्यासारख्या गरिबांना सर्वांनाच आरक्षण पाहिजे. कशासाठी? नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी. ह्या जर गोष्टी आम्हाला आमच्या गुणवत्तेवर जर मिळाल्या आणि शिक्षण सर्वांना मोफत मिळालं तर हा प्रश्न आपोआप संपू शकतो. कोणी जात विचारणार नाही, कोणी आरक्षण विचारणार नाही. तर या गोष्टीचा विचार केला पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. मला कुठल्याही समाजाच्या माणसाला दुखायचं नाही. प्रत्येक समाजामध्ये माझे मित्रमंडळी आहेत, खूप चांगल्यासारखे माझे संबंध आहेत. विशेष म्हणून मी एक राजकीय पक्षाचा मी एक पदाधिकारी आहे आणि महाराष्ट्राचं लेवलवर मी त्याचं नेतृत्व करतो. त्यामुळे माझ्या सर्वच समाजाच्या लोकांशी माझं चांगले संबंध आहेत आणि मला कोणालाही दुखवायचं नाही. मी तर म्हणतो तुम्ही या प्रस्तावित पक्षांना सोडा, आता स्वतः पुढे या. कारण जोपर्यंत सर्वसामान्य माणूस पुढे येत नाही, विचार करत नाही, तोपर्यंत हे बाणगुडं जे बसलेले आहेत ना प्रस्तावित पक्षांचे, जे आजपर्यंत ज्यांना आम्ही दादा भाऊ काका म्हणून यांनी पुढे पुढे यांना सरकवलंय, यांनी करोडो रुपयाची माया जमवली, पण यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि हे कधी लक्ष देणार पण नाही. आजही आपण बघतो सर्व पक्षाचे आमदार गप्प बसलेले आहेत. कोणालाही कुठल्याही मतदाराला दुखवायचं नाही. हे सगळं त्यांचं राजकारणाचं समीकरण आहे, हे लक्षात घ्या. म्हणून हे सगळं गप्प बसलेले आहेत. आज आपण बघतो विरोधी पक्ष मंत्रालयात जाऊन तिथं आरक्षणाबद्दल नारा देतोय. बाकीचे लोक गप्प बसलेले आहेत. काही जण राजीनामा देत आहेत. यांना हेही समजत नाही. एक खासदार मुख्यमंत्र्याला राजीनामा पाठवतोय. काय बोलणार या लोकांना? आणि मतदारांनी समजावं की आपण कोणाला निवडून दिलं की त्या खासदाराला हे समजत नाही की आपण राजीनामा कुणाकडे द्यायचा असतो. असो, ठीक आहे, चुका झालेल्या आहे. ह्या चुका आपण दुरुस्त केल्या पाहिजे. त्यासाठी सर्व लोकांनी, सर्व समाजाच्या लोकांनी आम्ही याचा विचार केला पाहिजे आणि आपण यासाठी पुढे 2 पावलं प्रत्येकानं आलं पाहिजे. हे आंदोलन बंद करा. कोणीही कोणाचं संपत्ती जाळू नका. विशेषतः मी म्हणतो सरकारी संपत्तीचं बिलकुल नुकसान करू नका. कारण हे आमची स्वतःची संपत्ती आहे. आम्ही दिलेल्या करातून बनवलेली संपत्ती आहे. याचं जर नुकसान झालं तर याची पुन्हा निर्मिती करण्यासाठी आमचाच पैसा जातो. तो कृपा करून मी सर्वांना विनंती करतो, हे जाळपोळ करणे, मारामाऱ्या करणे, आत्महत्या करणे हे चुकीचं आहे. करू नका. जीवन हे खूप अनमोल आहे. हे जीवन परत मिळणे आणि पुनर्जन्म होणे हे मला वाटत नाही. माझा याच्यावर विश्वास नाही. म्हणून जो जन्म मिळाला तो चांगल्या प्रकारे त्याचं तुम्ही जीवन जगा आणि त्याचा आनंद घ्या. आणि आपण सर्व एक विचाराने येऊन पुढे या आणि आपापले विचार मांडा आणि यातून एक रस्ता काढा. कारण हे राजकारणी कधी रस्ता काढणार नाही. यांना जनतेला झुलवत ठेवायचं आहे, याचा तुम्ही विचार करा. हे कधीही आजपर्यंत यांनी विचार केला नाही आणि आताही करणार नाही, भले कोणीही समाजाचे असो. आजही म्हणजे आज महाराष्ट्राला 65 वर्ष झालेले आहेत. आज स्वतंत्र एक संयुक्त महाराष्ट्र होऊन पण आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त सत्ताधारी म्हटलं आणि महाराष्ट्रात जे सत्तेची जी लॉबी आहे ही मराठा समाजाचीच आहे. शिक्षण संस्था यांच्या शिक्षण संस्था असून सुद्धा हे समाजाच्या लोकांना सुद्धा सवलत देत नाही, हे लक्षात घ्या. तर बाकी गोष्टी सोडूनच द्या. यांच्याकडे दूरदृष्टी नाही. यांना समाजाचं, जनतेचं काही देणं घेणं नाही. यांना फक्त मतदानासाठी समाज पाहिजे. यांना जो म्हणतात ना आमचा समाज, भले कोणताही असो, ओबीसी असू द्या, मराठा असू द्या,
या SC जो पण असू द्या, हे लोक याच लायकीचे आहेत. आता यांना पळवण्याची वेळ आलेली आहे आणि स्वतः चांगल्या सुशिक्षित लोकांनी, इमानदार लोकांनी राजकारणात सक्रिय व्हा. त्यासाठी संयुक्त भारत पक्षाने आपले दरवाजे ओपन केलेले आहेत. या संपर्क करा. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे 7620149120. धन्यवाद.